हे दिस इज हर्षल. तुम्ही या व्हिडिओवरती आला आहात. तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला आहे म्हणजे तुम्हाला पण ऑनलाईन अर्निंग करायचं आहे. तुम्हाला पण माहिती हवी आहे की कसं एक्झॅक्टली ऑनलाईन वर्क करायचं, ऑनलाईन काय काम करायचं जेणेकरून तुम्ही अर्निंग कराल, वर्क काय आहे, सुरुवात कसं करायचं, असे खूप सारे तुमचे प्रश्न असतील. तर या सर्व प्रश्नांचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि सिरियसली जर तुम्ही या व्हिडिओला एंडपर्यंत पाहता आणि त्याच्यानंतर सुरुवात करता, तर याच्यानंतर तुम्हाला कधीच कोणताच व्हिडिओ पाहण्याची गरज नाही पडणार किंवा कुणालाच मेसेज करण्याची गरज नाही पडणार की ऑनलाईन अर्निंग करायची कशी. कारण की या व्हिडिओनंतर तुम्ही स्वतःच इन्कम करायला लागाल. म्हणून या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका किंवा मधामध्ये सोडून जाऊ नका. या व्हिडिओला एंडपर्यंत पहा आणि प्रॉपर समजून घ्या. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल मी हे क्लिअर करतो की हा वर्क कुणासाठी आणि कोण करू शकते. जर तुम्ही स्टुडंट असाल आणि आपल्या स्टडीच्या सोबत वर्क शोधत असाल तर हा वर्क तुमच्यासाठी आहे. याने तुमच्या स्टडीला काहीच डिस्टर्ब होणार नाही. तुम्ही तुमच्या फ्री टाईममध्ये खाली वेळामध्ये करू शकता आणि छान इन्कम जनरेट करू शकता. जर तुम्ही हाऊसवाईफ असाल आणि तुमच्याकडे जो फ्री टाईम राहते त्या फ्री टाईममध्ये जर तुम्ही काम शोधत असाल करण्यासाठी तर हा वर्क तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या फ्री टाईममध्ये पार्ट टाईममध्ये हा वर्क करू शकता. जर तुम्ही जॉब करणारे असाल आणि तुमच्या जॉबनंतर तुमच्याकडे काही टाईम राहत असेल 3-4 तास आणि त्या 3 ते 4 तासामध्ये तुम्ही असं ऑनलाईन वर्क शोधत असाल करण्यासाठी तर तुम्ही पण करू शकता. हा वर्क तुमच्यासाठी आहे. आणि जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा तुमचं एज्युकेशन कंप्लीट झालं आहे आणि जर तुम्ही वर्क शोधत आहात तर हा वर्क तुमच्यासाठी आहे. तुम्ही याच्यामध्ये करिअर पण करू शकता, फुल टाईम पण वर्क करू शकता. ओके, सो बघा आता या व्हिडिओला मी समोर 3 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप क्लिअर झाल्या पाहिजे, काही पण कन्फ्युजन नाही राहिलं पाहिजे. समोर मी या व्हिडिओला 3 पार्टमध्ये डिवाइड करते. सगळ्यात पहिला पार्ट असणार आहे माझी स्टोरी, की मला या वर्कबद्दल कसं माहीत झालं, मला या प्लॅटफॉर्मबद्दल कसं माहीत झालं, माझी काय त्यावेळी सिच्युएशन होती आणि या प्लॅटफॉर्मने माझी लाईफ कसं चेंज केली. सेकंड, की एक्झॅक्टली प्लॅटफॉर्म काय, वर्क कसं करायचं, आणि थर्ड, तुम्ही कसं करू शकता, तुम्ही कसं सुरुवात करू शकता आणि तुमची फर्स्ट अर्निंग कधी होणार. अशा 3 पार्टमध्ये या व्हिडिओला मी ठेवलंय आणि मी तुम्हाला प्रॉपरली समजावून सांगणार आहे. ओके, सो माझी जी स्टोरी आहे ना त्याला मॅक्सिमम लोक आय थिंक रिलेट पण करणार. बघा, मी एक लोअर मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो ज्यांची महिन्याची जी इन्कम असते ना ती असते 3000 रुपीज. आमची महिन्याची इन्कम होती 3000 रुपीज. आणि मी शेतकरी बॅकग्राऊंड, म्हणजे माझे बाबा जे आहेत ते शेतकरी आहेत. तर याच्यामध्ये ना असं महिन्याची इन्कम नसते, 3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर किंवा वर्षानंतर इन्कम होत असते. आणि जी महिन्याची 3000 रुपीज मी इन्कम सांगितली ना ती होती दूध विकून. मी दूध विकायचो आणि दूध विकून दिवसाला 100 रुपये यायचे आणि महिन्याला असं 3000 रुपीज यायचे. इथं मी व्हिडिओज पण लावतो, माझ्याकडे काही व्हिडिओज पण आहेत जेव्हा मी दूध विकायला जातो तेव्हाचे व्हिडिओज. सो आमची जी महिन्याची इन्कम होती ती होती 3000 रुपये. तर तुम्ही समजू शकता की 3000 रुपयामध्ये काय होत असेल. म्हणजे एकदम नीड होत होत्या, म्हणजे जरूरते पूर्ण होत होते. बट जे ड्रीम्स होते, आमचे एक्सपेक्टेशन्स होते की मला हे करायचं ते करायचं, ते काहीच नव्हते होत. सो सर्व काही गोष्टी प्रॉपरली चालू होत्या. ज्या फॅमिलीच्या नीड्स असतात, जरूरते असतात, त्या सर्व काही गोष्टी प्रॉपरली चालू होत्या. एवढ्या कमी पैशात पण प्रॉपरली सर्व काही गोष्टी चालू होत्या. बट सेव्हिंग्स काहीच नव्हती. जे पण पैसा येत होता त्या टाइमला तो सर्व पैसा जात होता नीड्समध्ये, जरूरतेमध्ये. सेव्हिंग्स काहीच नव्हती. बट इथूनच असली स्टोरी स्टार्ट होत आहे. आजपासून काही महिन्यापूर्वी काय झालं की सर्व काही गोष्टी प्रॉपरली चालू होत्यात, बट अचानक बाबाची तब्येत बिघडली आणि त्यांना हेल्थ इश्यू झाला हार्टचा. ठीक आहे, आता हार्टचं म्हटल्यानंतर तुम्हाला पण माहिती आहे त्यासाठी खूप जास्त पैसा लागतो, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट वगैरे करावं लागतं. तर अचानक त्या सर्व गोष्टी झाल्या. आणि त्याच वर्षी माझी जी सिस्टर होती, माझी मोठी सिस्टर, तिचं लग्न पण फिक्स झालं होतं. म्हणजे त्याच वर्षी लग्न पण होतं आणि त्याच वर्षी यांना हार्टचा पण प्रॉब्लेम झाला. तर घरी तर काहीच सेव्हिंग नव्हत्या, राईट. तर मग काय करावं लागलं की इकडून तिकडून पैसे गोळा करावे लागले होते आणि त्यांच्या हेल्थसाठी लागले होते 1.5 लाख रुपये, 1.5 लाख रुपये. आणि ते सर्व पैसे इकडून तिकडून गोळा करून कर्ज वगैरे करूनच आणले होते. तर तो एक कर्ज झाला होता आमच्यावरी. आणि अचानक तिथून पूर्णच्या पूर्ण जे लाईफ आहे ना ते चेंज झाली. कारण की सर्व गोष्टी अचानक पलटून गेल्या. आणि त्यावेळी माझी एज पण जास्त नव्हती, बट होती, इतकी होती की मी समजदार होतो. ठीक आहे. तर अचानक सर्व गोष्टी प्रॉपरली पलटून गेल्या सर्व गोष्टी. आणि त्याच वर्षी लग्न असल्यामुळे तर लग्नासाठी पण पैसे, राईट. तर त्यासाठी आमची जी जमीन होती ते पण द्यावी लागली आणि त्याच्यामधून जे पैसा आला होता त्याने लग्न वगैरे केलं होतं. तर असं टोटल 3 ते 3.5 लाख रुपयाचा कर्ज झालं होतं. सो मग तिथूनच असते ना की एक रिस्पॉन्सिबिलिटी येत असते. जर तुम्ही या सिच्युएशनमधून गेले असाल तर तुम्हाला हे रिलेट होत असेल की तिथूनच मग रिस्पॉन्सिबिलिटी येते की आपल्याला पण वाटते की आपण पण पॅरेंट्सची हेल्प केली पाहिजे, आपण पण त्यांना फायनान्शियली सपोर्ट केलं पाहिजे, पैसे कमवलं पाहिजे, काहीतरी काम केलं पाहिजे. तर तेव्हापासूनच मी मग काम शोधायला सुरुवात केलं, काहीतरी असं काम जेणेकरून मी फॅमिलीला सपोर्ट केलं पाहिजे. कारण की पापा पण आता काम करणार तर नाही, आई पण काम करणार नाही. तर मग काम आपल्यालाच करायचं आहे, पैसे तर आपल्याला आणायचे. तर तेव्हापासून मग मी काम शोधायला सुरुवात केलं. तर मी ऑफलाईन पण खूप जास्त ट्राय केलं. मी कपड्याच्या दुकानात पण काम केलं 5-6 हजार रुपये महिन्यासाठी. देन मी भाजीपाल्याचा धंदा पण केला आम्ही फॅमिलीमध्येच, घरच्या घरी. बट तो काही चालला नाही.
बट त्याच्यानंतर मी खूप जास्त डिमोटिव्ह झालो होतो की एक्झॅक्टली कशा पद्धतीनं करायचं. इकडे 3.5 लाख रुपयाचा कर्ज पण आहे आणि घरचे जे जरूरत आहेत, जे नीड्स आहेत ते पण फुलफिल करायचं आहे. त्या टाईमला एक इन्कम सोर्स होतं, जे की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं दुधाचं. ते इन्कम सोर्स होतं आणि त्याच्यामधून पैसे तर येत होते. बट हा जो कर्ज झालाय तो कसं काय फेडायचं, तो पण तर आहे ना आता आपल्या डोक्यावरती. तर तो कसं काय करायचं, म्हणून मी एक ऑनलाईन वर्क पण शोधायला सुरुवात केलं होतं. त्यावेळी माझ्याकडे मोबाईल होता हा, जो की माझ्या सिस्टरने मला स्टडी करण्यासाठी ठेवला होता लग्नानंतर. हा तिचाच मोबाईल आहे आणि तिने मला स्टडी करण्यासाठी दिला होता. तर याच मोबाईलवरून मग मी ऑनलाईन वर्क शोधायला सुरुवात केलं होतं की काहीतरी असं मला काम मिळेल ज्याच्यातून जास्त नाही, बस 10-15 हजार रुपये मिळतील महिन्याला तरी माझ्यासाठी खूप आहे. एक असं मी काम शोधायला सुरुवात केलं होतं ऑनलाईन. आता याच्यानंतरची पण स्टोरी खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण की असं अचानक मला ऑनलाईन काम नव्हतं मिळालं. मला अचानक असं काम नाही मिळालं, अचानक मला हे प्लॅटफॉर्म नाही मिळालं की मी याच्यावरती जॉईन झालो, काम करायला सुरुवात केलं आणि अचानक पैसा आला. अशी इतकी नॉर्मल स्टोरी नाही आहे माझी. चला मी तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली झालं काय. बघा, तर मी काम शोधत होतो ऑनलाईन. असे खूप सारे माझे YouTubeवरती व्हिडिओज पाहिले होते, मी Instagramवरती पाहिले होते. तर काही लोकं ना स्कॅमर पण निघाले, काही लोकं फ्रॉड पण निघाले आणि काही लोकं टाईमपास करणारे पण निघाले, जे की फक्त कामाविषयी सांगत होते, काम पण करून घेत होते, बट त्याच्यानंतर पेमेंटच देत नव्हते, पैसेच देत नव्हते. काही जागी तर मी इन्व्हेस्टमेंट पण केलं होतं आणि ते इन्व्हेस्टमेंट सिरियसली इकडून तिकडून मागून केलं होतं मी. एका जागी मी 15,000 रुपये इन्व्हेस्ट केले होते, बट 15,000 रुपये दिल्यानंतर त्या समोरच्या पर्सनने माझा कॉल रिसीव्ह करणंच बंद केलं, त्याने मला ब्लॉक केलं. तर माझ्यासोबत त्या टाईमला फ्रॉड पण झालं होतं 15,000 रुपयाचा. आधीच इकडे इतकं मोठं टेन्शन फॅमिलीचं, इतके मोठं लोन्स आणि त्यावरून हे 15,000 रुपयाचं लॉस, जे की मी दुसऱ्याकडून मागितले होते. तर एक फ्रॉड पण झाला माझा त्या टाईमला, कारण की मला काहीच एक्सपिरियन्स नव्हतं, मला काहीच नॉलेज नव्हतं की एक्झॅक्टली ऑनलाईन पैसा तरी येतो कसं, काय काम करावं लागतं, मला काहीच माहीत नव्हतं. तर त्यामुळे माझ्यासोबत फ्रॉड पण झाला त्या टाईमला. बट एक गोष्ट होती की लाईक मी ना खूप जास्त जिद्दी आहे की मला भाईसाब करायचं आहे म्हणजे करायचं आहे. मी असं अचानक हार मानण्यावाला काही किंवा माझ्यासोबत काही झालं तर मी हार मानण्यावाल्यामधून नाही. आणि एक गोष्ट मला त्यावेळी समजली होती की जर मी ऑफलाईन काम शोधणार किंवा ऑफलाईन काम करणार माझ्या मार्केटमध्ये, तर एवढं पैसा नाही अर्न करू शकणार जेवढं मी ऑनलाईन अर्न करू शकतो. कारण की ऑनलाईन एक खूप मोठं इन्कम पोटेन्शियल आहे. आपण ऑनलाईन खूप जास्त अर्न करू शकतो कमी टाईममध्ये. पण ऑफलाईन खूप जास्त कॉम्पिटिशन आहे ऑफलाईन मार्केटमध्ये. ऑफलाईन जर आपण काही पण काम करू तर खूप जास्त कॉम्पिटिशन आहे आणि इथं खूप जास्त टाईम पण लागतो इन्कम करण्यासाठी. बट ऑनलाईन आपण लवकर आणि जास्त इन्कम करू शकतो, ही मला गोष्ट त्या टाईमला माहीत होती. सो माझ्यासोबत फ्रॉड झालं, स्कॅम झालं 15,000 रुपयाचं. तर मी मागे न हटता मी पुन्हा असं काहीतरी अपॉर्च्युनिटी शोधायला सुरुवात केलं, अजून असं काहीतरी काम शोधायला सुरुवात केलं, जे की खरंच जेन्युइन असेल आणि जे वर्कचा पार्ट बनून जे वर्क करून मी खरंच इन्कम करायला लागेल. सो शोधता शोधता मग मला एका प्लॅटफॉर्मबद्दल माहीत झालं, ज्या प्लॅटफॉर्मबद्दल इन्फॉर्मेशन मी आता तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. हा एक असं प्लॅटफॉर्म आहे, ज्या प्लॅटफॉर्मचा पार्ट बनून आज मीच नाही तर माझ्यासारख्या हजारो मुलांची, हजारो मुलींची लाईफ चेंज झाली आहे. आणि आज मी प्राऊडली सांगू शकतो की त्या टाईमला मी गिव्ह अप नाही केलो. त्यामुळे मला एक अशा प्लॅटफॉर्मबद्दल माहीत झालं, ज्या प्लॅटफॉर्ममुळे आज माझी लाईफ पूर्णपणे चेंज झाली आहे. काय काय अचीव्ह केलं मी या प्लॅटफॉर्मच्या मदतीने, चला मी तुम्हाला दाखवतो. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट आहे जे की स्मार्टफोन, जे की प्रत्येकाचं ड्रीम असते की माझ्याकडे एक चांगला स्मार्टफोन असलं पाहिजे. आणि तुम्हाला माहीतच आहे, मी सांगितलं होतं की हा मोबाईल माझ्या सिस्टरचा आहे, जिने मला स्टडी करण्यासाठी दिलं होतं आणि यानेच मी या प्लॅटफॉर्मवरती वर्क करायला सुरुवात केलं होतं. सो सगळ्यात आधी मी माझं स्मार्टफोन अपग्रेड केलं. हा एक 6,000 रुपयाचा सॅमसंगचा 1 GB रॅम मोबाईल आहे आणि आता माझ्याकडे आहे आयफोन, जो की 90,000 रुपयाचा आहे, जो की मी परचेस केलं आणि ते माझी फर्स्ट अचीवमेंट होती. आणि आजकाल तर प्रत्येकाचा ड्रीम असते आयफोन घेण्याचा आणि तो ड्रीम मी या प्लॅटफॉर्मच्या मदतीने पूर्ण केलं. आज मी आयफोन युजर आहे. आय थिंक पूर्ण गावामध्ये मी फर्स्ट आहे जो की आयफोन यूज करत आहे. माझी जी सेकंड अचीवमेंट आहे ना, ते पण मोस्ट ऑफ द लोकांचं ड्रीम असते आणि माझी तरी खूप मोठी नीड होती. तुम्हाला इथं मी व्हिडिओ दाखवले होते दूध नेते वेळेचे. ते कशावरती नेत होतो मी, सायकलवरती नेत होतो, राईट. तर आमच्या घरी एक बाईक पण नव्हती, आम्ही सर्व गोष्टी सायकलने ट्रॅव्हल करायचो. इवन माझ्या आईच्या ज्या बीपीच्या गोळ्या होत्या ना, त्या महिन्याला संपायच्या, तर ते आणण्यासाठी पण तिला सायकलवरती 2-3 किलोमीटर दूर न्यावं लागत होतं. तर खूप जास्त स्ट्रगल होता. इवन कोणाची तब्येत खराब झाली किंवा पाहुण्यांना आणायचं होतं, त्यासाठी मला दुसऱ्यांकडून गाडी मागावी लागत होती, जे की बहुत अजीब लागते. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे रिलेट केलं असेल तर खूप वाईट वाटते दुसऱ्यांना गाडी मागून दुसऱ्याच्या गाडीने आपल्याला एक ट्रॅव्हल वगैरे करणे. तर एक नीड होती आमच्या घरी फॅमिली बाईकची, तर ते सुद्धा माझी एक ड्रीम बाईक मी परचेस केली या प्लॅटफॉर्ममुळे, जे की तुम्ही इथं व्हिडिओज वगैरे फोटोज वगैरे बघू शकत होता. तर माझा हा दुसरा ड्रीम आणि आमच्या फॅमिलीचं ड्रीम आहे बाय द वे. आणि याने ही खूप जास्त प्राऊडची गोष्ट आहे की मी आमच्या घरची फर्स्ट बाईक घेतली, जे की या प्लॅटफॉर्ममुळे पॉसिबल झालं. थर्ड, आणि हा माझा पर्सनल ड्रीम पण होता, जेव्हा मी हा वर्क सुरुवात केला होता तेव्हा माझा ड्रीम पण होता की माझा स्वतःचा एक छान ऑफिस असावा, ज्याच्यामध्ये माझी स्वतःची छान एक
चेअर असावी, माझ्यासमोर लॅपटॉप असावं, माझं छान बॅकग्राऊंड असावं आणि तुम्ही बघू शकता आज माझ्याकडे स्वतःचं माझं ऑफिस आहे. जेव्हा मी सुरुवात केलं होतं ना, तेव्हा एकदा म्हणजे घराच्या नॉर्मल खोलीच्या कोण्यातून सुरुवात केलं होतं मी. तुम्हाला इथं व्हिडिओ पण दिसत असेल. एकदम छोटी सुरुवात होती, एकदम बिगिनिंग आणि तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. फक्त एक मोबाईल, टेबल आणि खुर्ची आणि एक प्लॅटफॉर्म होता. ज्या प्लॅटफॉर्मवरती मी हे ड्रीम बघत होतो, की या प्लॅटफॉर्मच्या मदतीने मी सर्व काही गोष्टी अचीव्ह करणार आणि आज माझा हा ड्रीम पण पूर्ण झाला माझ्याकडे माझं स्वतःचं ऑफिस आहे आणि या ऑफिसची पण आय थिंक सर्व गोष्टी मिळून 1-2 लाख रुपये तर व्हॅल्यू असेलच असेल. सो हा पण माझा ड्रीम कंप्लीट झाला या प्लॅटफॉर्ममुळे. माझं स्वतःचं आज ऑफिस आहे. चौथा जो माझा ड्रीम कंप्लीट झाला या प्लॅटफॉर्ममुळे तो आहे मॅकबुक. ऑलमोस्ट सर्वांचा ड्रीम असेल की माझ्याकडे पण मॅकबुक असावं, माझ्याकडे पण ॲपलचे प्रोडक्ट्स असावं. सो हा पण ड्रीम मी या प्लॅटफॉर्मच्या मदतीने पूर्ण केला. सुरुवात केलं होतं फक्त एका मोबाईलने आणि आज माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत. आयफोन आहे, मॅकबुक पण आता रिसेंटलीच मी पर्चेस केलं आणि हे पण कॅशमध्ये पर्चेस केलं आणि हे सर्व काही पॉसिबल झालं या प्लॅटफॉर्ममुळे. 5वी अचीव्हमेंट आणि मेन अचीव्हमेंट जे की माझ्यासाठी एक प्राऊडची गोष्ट आहे, इव्हन माझ्या फॅमिलीसाठी सुद्धा ते प्राऊडची गोष्ट आहे. बघा मी तुम्हाला माझी स्टोरी सांगितली होती, त्याच्यामध्ये मेडिकलचे लोन झालं होतं आणि त्याच्यानंतर वेडिंगचा पण लोन झालं होतं, राईट? तर तो सर्व लोन आज मी पूर्णपणे क्लिअर केलं या प्लॅटफॉर्मच्या हेल्पने. पूर्णच्या पूर्ण लोन क्लिअर आणि आता काहीच नाही आहे. सो या गोष्टीसाठी माझे पॅरेंट्स माझ्यावरती इतकं जास्त प्राऊड फील करतात आणि इतकं जास्त हॅपीनेस आहे आता फॅमिलीमध्ये, कारण की 1 पण रुपयाचा आता लोन्स किंवा काहीच खर्च वगैरे राहिला नाही. सर्व काही क्लिअर झालं आहे आणि हे सर्व काही पॉसिबल झालं या प्लॅटफॉर्ममुळे आणि सिरियसली माझ्या एका डिसिजनमुळे, जो की आहे या प्लॅटफॉर्मचा पार्ट बनण्याचा, या प्लॅटफॉर्मसोबत वर्क सुरुवात करण्याचा. आणि ह्या तर फक्त काहीच गोष्टी आहेत जे की मेन अचीव्हमेंट्स मी तुम्हाला सांगितलं. बट असं छोट्या-मोठ्या खूप साऱ्या अचीव्हमेंट्स आहेत, खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जे की या प्लॅटफॉर्मच्या मदतीने मी पूर्ण केल्या आहेत आणि खूप लवकर नवीन घराचं सुद्धा काम चालू आहे, जे की या प्लॅटफॉर्मच्या मदतीनेच पूर्ण होणार आहे. सो बघा यार, आज माझी लाईफ पूर्णपणे चेंज झाली. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मी सुरुवात कसं केलं होतं, काय सिच्युएशन होती, काय माझी स्टोरी होती आणि आज काय अचीव्हमेंट्स केल्यात या प्लॅटफॉर्मच्या मदतीने. सो या प्लॅटफॉर्मने माझी लाईफ पूर्णपणे चेंज झाली. एक मॅजिक असते ना, तर हा प्लॅटफॉर्म माझ्या लाईफमध्ये एक मॅजिक आहे. एक लोअर मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करणारा मुलगा, ज्याच्यावरती इतके सारे लोन्स आणि इतके सारे रिस्पॉन्सिबिलिटी आणि इतकं सारं सिच्युएशन पूर्णपणे खराब आहे, त्या टाईमला हा एक मॅजिक, हा एक प्लॅटफॉर्म माझ्या लाईफमध्ये आला आणि या प्लॅटफॉर्मच्या मदतीने आज माझी लाईफ पूर्णपणे चेंज झाली आहे. माझीच नाही तर माझ्या फॅमिलीची, माझ्या पॅरेंट्सची आणि सर्व काही गोष्टीची पूर्णपणे लाईफ चेंज झाली आहे. आज माझ्याकडे ह्या जितक्या पण अचीव्हमेंट्स आहेत, जितकं पण मी ग्रो करत आहे, ते सर्व काही या प्लॅटफॉर्ममुळे आणि माझ्या त्या एका डिसिजनमुळे, जो की होता या प्लॅटफॉर्ममध्ये वर्क सुरुवात करण्याचा. समोर मी तुम्हाला प्लॅटफॉर्मबद्दल इन्फॉर्मेशन देणारच आहे की प्लॅटफॉर्म एक्झॅक्टली कोणता, या प्लॅटफॉर्मचं कसं पार्ट बनायचं आणि या प्लॅटफॉर्मच्या मदतीने कसं इन्कम करायचं, हे सर्व काही गोष्टीची इन्फॉर्मेशन आता मी तुमच्यासोबत समोर शेअर करणारच आहे. ओके, सो प्लॅटफॉर्म कोणता आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या मदतीने कशा पद्धतीने तुम्ही अर्निंग करू शकता हे सांगण्याच्या आधी एक डाऊट मी क्लिअर करतो, जो की मोस्ट ऑफ द लोकांचा डाऊट असते. इव्हन जेव्हा मी सुरुवात करणार होतो, जेव्हा मला सुरुवात करायचं होतं या प्लॅटफॉर्ममध्ये, तेव्हा मला पण हा डाऊट आला होता, जो की आहे फ्रॉड तर नसेल, हा प्लॅटफॉर्म लीगल तर आहे ना? हा डाऊट ऑलमोस्ट सर्वांच्या मनात येते, इव्हन माझ्या पण मनात आलं होतं. सो हा डाऊट मी सर्वात आधी क्लिअर करतो. ज्या प्लॅटफॉर्मबद्दल आता मी तुमच्यासोबत इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे, हा GST अप्रूव्ह सुद्धा आहे, MSME सर्टिफाईड आहे आणि उद्यम सर्टिफाईड सुद्धा आहे. इव्हन या प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुम्ही जे इन्कम कराल, तुमच्या इन्कममधून सुद्धा काही पर्सेंट जे GST आहे, TDS आहे, ते गव्हर्नमेंटला जाते. आता जे मी इन्कम करताय ना, त्यामधून सुद्धा काही पर्सेंट TDS GST गव्हर्नमेंटला जातो. सो गव्हर्नमेंटला सुद्धा या प्लॅटफॉर्मच्या मदतीने टॅक्स GST जातो. आणि मेन गोष्ट काय, तर हे क्विक रिस्क स्कीम नाही, तर हे एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे. हे काय असं गॅम्बलिंग, जुआ सट्टा नाही आहे. हे एक लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे. आणि या प्लॅटफॉर्मचे मीटअप पण होत असतात आणि जे चांगले अचिव्हमेंट्स करतात त्यांना रिकॉग्नाइज पण केले जाते. जसं की तुम्ही इथं बघू शकता, मला 2दा अवॉर्ड सुद्धा मिळाले, मला 2दा रिकॉग्नाइज सुद्धा केलाय चांगल्या अचिव्हमेंट्स केल्याबद्दल. सो ज्या प्लॅटफॉर्म बद्दल मी इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे ना, 100% लीगल आणि जेन्युइन प्लॅटफॉर्म आहे. ओके, सो आता मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली प्लॅटफॉर्म कोणता आणि या प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुम्ही कसं अर्निंग करू शकता. सो प्लॅटफॉर्मचं नाव आहे करियर फिक्स.
बघा करिअर फेस बद्दल तुम्ही माझ्या Instagramवरती माझ्या स्टेटस स्टोरीवरती तर खूप जास्त ऐकलं असेल. तर आता मी तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन करून सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी एक्सप्लेन करून सांगणार आहे एकदम सोप्या भाषेमध्ये. तर तुम्ही पण काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका आणि चांगल्या पद्धतीने समजून घ्या. बघा जे करिअर फेस प्लॅटफॉर्म आहे ना, हे एक ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. एक डिजिटल एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे. जसं की आपलं स्कूल असते, कॉलेज असते. स्कूल कॉलेजमध्ये काय शिकवलं जाते आपल्याला? सिलेबस बद्दल शिकवलं जाते, सब्जेक्ट्स बद्दल शिकवलं जाते. तशाच पद्धतीनं या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला अशा ट्रेंडिंग डिजिटल स्किल शिकवल्या जातात, ज्याची आज मार्केटमध्ये डिमांड आहे. ज्या स्किल शिकून आपण मार्केटमध्ये ॲज अ फ्रीलान्सर वर्क करू शकतो किंवा चांगले एक जॉब ग्रॅब करू शकतो कॉर्पोरेट कंपनीजमध्ये. अशा हाय पेइंग डिजिटल स्किल्स तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती शिकवल्या जातात. करिअर फेस आपल्याला टोटल 25 डिजिटल स्किल्स प्रोव्हाइड करते. म्हणजे या प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुम्ही 25 हाय पेइंग ट्रेंडिंग डिजिटल स्किल शिकू शकता आणि त्या स्किल शिकून तुम्ही मार्केटमध्ये किंवा या प्लॅटफॉर्म सोबत वर्क करून खूप छान अर्निंग करू शकता. एक्झॅक्टली वर्क काय आणि कशा पद्धतीने सुरुवात करायचं आता हे मी तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन करून सांगणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की करिअर फेस मध्ये टोटल 25 स्किल शिकवले जातात. 25 स्किल करिअर फेस मध्ये शिकवले जातात. करिअर फेस 25 डिजिटल स्किल्स प्रोव्हाइड करतो. आता हे जे 25 स्किल्स आहेत ना, ह्या 25 स्किल 4 पॅकेजेस मध्ये डिवाइड आहेत. 4 पॅकेजेसमध्ये अलग अलग स्किल्स तुम्हाला करिअर फेस प्रोव्हाइड करत असतो. पॅकेजेस कोणते या मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिला पॅकेज आहे लेगेसी पॅकेज, दुसरा पॅकेज आहे इन्फिनिटी पॅकेज, तिसरा पॅकेज आहे प्राईम पॅकेज आणि चौथा पॅकेज आहे स्टँडर्ड पॅकेज. जो लेगेसी पॅकेज आहे, लेगेसी पॅकेजमध्ये सर्व स्किल्सचा ॲसेस मिळतो. म्हणजे लेगेसी पॅकेजमध्ये 25 स्किल्स मिळतात. जो दुसरा पॅकेज आहे जो की इन्फिनिटी पॅकेज आहे, इन्फिनिटी पॅकेजमध्ये 22 स्किल्स मिळतात. जो तिसरा पॅकेज आहे प्राईम पॅकेज, त्याच्यामध्ये 19 स्किल्स मिळतात. 19 स्किल्सचा ॲसेस मिळतो प्राईम पॅकेजमध्ये. आणि जो लास्ट आणि चौथा पॅकेज आहे स्टँडर्ड पॅकेज, स्टँडर्ड पॅकेजमध्ये 11 स्किल्स 11 स्किल्सचा ॲसेस मिळतो. आता तुम्हाला पॅकेजेसबद्दल माहीत झालं आणि पॅकेजेसमध्ये किती आणि कोणते स्किल्स मिळतात ते पण तुम्हाला माहीत झालं. आता या पॅकेजेसच्या हेल्पने आणि या प्लॅटफॉर्मच्या हेल्पने तुम्ही कशा पद्धतीने एक्झॅक्ट अर्निंग करू शकता, एक्झॅक्टली पैसा कसं येईल हे मी तुम्हाला प्रॉपरली समजावून सांगणार आहे. तर आता काळजीपूर्वक ऐका. बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, हे जे प्लॅटफॉर्म आहे करिअर फिक्स प्लॅटफॉर्म, हे एक ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, एक ई-टेक प्लॅटफॉर्म आहे. तर याच्या मदतीने तुम्ही 2 पद्धतीने अर्न करू शकता. सगळ्यात पहिला वे काय, तर तुम्ही ॲज अ फ्रीलान्सर मार्केटमध्ये वर्क करू शकता. जसं की करिअर फेस तुम्हाला 25 स्किल्स शिकवत आहे, 25 स्किल्स प्रोव्हाइड करत आहे. तर त्या स्किल शिकून तुम्ही मार्केटमध्ये ॲज अ फ्रीलान्सर वर्क करू शकता. फॉर एन एक्झाम्पल व्हिडिओ एडिटिंग. तुम्हाला तर माहीतच असेल व्हिडिओ एडिटिंग काय असते. जे व्हिडिओज वगैरे एडिट करतात ना, त्याला व्हिडिओ एडिटिंग म्हणतात आणि जो करतो त्याला व्हिडिओ एडिटर म्हणतात. तर जो व्हिडिओ एडिटर असते ना, तो एक व्हिडिओ एडिट करण्याचे 500 ते 1000 रुपये चार्ज करतो जो प्रोफेशनल एडिटर असतो. मला सांगा, जर तुम्ही सेम स्किल शिकाल आणि जर तुम्ही व्हिडिओ एडिट करायला लागाल, जर तुम्ही व्हिडिओ एडिटर बनाल, तर तुम्ही नाही चार्ज करू शकत का व्हिडिओ एडिट करून? तुम्ही पण चार्ज करू शकता. माझ्या टीममध्ये ना असे खूप सारे लोक आहेत जे की आज फ्रीलान्सिंग करून खूप छान अर्न करत आहे. फॉर एन एक्झाम्पल, आजपासून काही दिवसापूर्वी एक साक्षी नावाच्या मुलीने माझ्यासोबत वर्क स्टार्ट केलं होतं. तिने सुरुवात केल्यानंतर व्हिडिओ एडिटिंग शिकली आणि आज व्हिडिओ एडिट करून खूप छान अर्न करते. तिच्याकडे जास्त क्लायंट्स नाहीत, फक्त 3 ते 4 क्लायंट आहेत आणि आपल्या स्टडीच्या सोबत ते पार्ट टाइममध्ये व्हिडिओज एडिट करून देते आणि खूप छान अर्न करत आहे. आज ती व्हिडिओ एडिट करण्याचे 300 ते 400 रुपये चार्ज करते. तरी तिच्याकडे 3 ते 4 क्लायंट्स आहेत. जर दिवसाचे ते 2 जरी व्हिडिओ एडिट करेल ना, तरी तिचे 800 रुपये होतात आणि महिन्याचे ऑलमोस्ट 20-25 हजार रुपये होतात. तर एक खूप मोठी अमाऊंट असते. जेव्हा आपण स्टडी करत असतो आणि आपल्या स्टडीच्या सोबत जर 20 ते 25 हजार रुपये ते सुद्धा पार्ट टाइममध्ये अर्न करू, तर एक खूप मोठी गोष्ट असते आणि तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जसं की तुम्ही इथं फीडबॅक बघू शकता. आणि साक्षीसारखे खूप सारे असे स्टुडंट आहेत जे की आज फ्रीलान्सिंग करून खूप छान अर्न करत आहेत फ्रीलान्सिंगच्या मदतीने. आणि मी तुम्हाला फक्त एका स्किलचं एक्झाम्पल दिलं, व्हिडिओ एडिटिंगचा. करिअर फेसमध्ये तुम्हाला अशा खूप साऱ्या स्किल्स मिळतात, फ्रीलान्सिंग स्किल्स मिळतात, जे की शिकून तुम्ही मार्केटमध्ये ॲज अ फ्रीलान्सर वर्क करू शकता. लाईक वेबसाईट डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझायनिंग, फेसबुक ॲड, गुगल ॲड, MS एक्सेल, असे खूप सारे स्किल्स आहेत जे की शिकून तुम्ही मार्केटमध्ये ॲज अ फ्रीलान्सर वर्क करू शकता. आता तुम्हाला प्रश्न तर पडलाच असेल की ठीक आहे, आम्ही करिअर फेसच्या मदतीने स्किल्स तर शिकू, बट मार्केटमध्ये फ्रीलान्सिंग करू कसं, आम्हाला क्लायंट्स कुठून मिळणार? तर बघा, सुरुवात केल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली ट्रेनिंग दिलं जाते. प्रॉपरली तुम्हाला फ्रीलान्सिंगचं एक कोर्स प्रोव्हाइड केलं जाते, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवले जाते की तुम्ही हे स्किल शिकून या स्किल्सच्या मदतीने मार्केटमध्ये ॲज अ फ्रीलान्सर वर्क कसं करू शकता, क्लायंट्स तुम्हाला कुठून मिळतील, सोशल मीडियाच्या मदतीने अनलिमिटेड क्लायंट्स कसं जनरेट करायचं, त्यांच्यासाठी वर्क कसं करायचं आणि त्यांच्याकडून मॅक्सिमम कसं चार्ज करायचं, ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला प्रॉपरली स्टेप बाय स्टेप शिकवल्या जातात सुरुवात केल्यानंतर. आय होप तुम्हाला फ्रीलान्सिंग बद्दल कळलं असेल, फ्रीलान्सिंग समजलं असेल. आता मी तुम्हाला दुसऱ्या अर्निंग मॉडेलबद्दल समजून सांगणार आहे आणि सिरियसली या मॉडेलच्या हेल्पने आज हजारो लोक महिन्याला लाखो रुपये अर्न करत आहेत या मॉडेलचा यूज करून आणि करिअर फेसच्या हेल्पने.
कोणतं आहे ते मॉडेल? ते आहे अफिलिएट मॉडेल. म्हणजे काय तर करिअर जे मी तुम्हाला पॅकेजेसबद्दल एक्सप्लेन करून सांगितलं ना, 4 पॅकेजेस सांगितलं. लेगसी पॅकेज, इन्फिनिटी पॅकेज, प्राईम पॅकेज आणि स्टँडर्ड पॅकेज. तर या पॅकेजेसला तुम्ही मार्केटमध्ये प्रमोट करून खूप छान अर्निंग करू शकता. करिअर फीचर्ससाठी तुम्हाला कमिशन प्रोव्हाईड केलं जातं प्रत्येक रेफरवरती, प्रत्येक प्रमोशनवरती. आणि अफिलिएट मॉडेलच्या हेल्पने तुम्ही तुमच्यानुसार इन्कम करू शकता. याच्यामध्ये अनलिमिटेड अर्न करू शकता, कशाचीच लिमिट नसते आणि तुम्ही तुमच्यानुसार काम करू शकता. याच्यामध्ये असं फिक्स टायमिंग पण नसते. एक्झॅक्टली अफिलिएट मॉडेल असते काय आणि तुम्ही कशा पद्धतीने अर्न करू शकता अफिलिएट करून, या मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. बघा, जसं की मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं होतं 4 पॅकेजेस बद्दल, लेगसी पॅकेज, इन्फिनिटी पॅकेज, प्राईम पॅकेज आणि स्टँडर्ड पॅकेज. तर या पॅकेजेसला आपल्याला प्रमोट करायचं असते आणि पर प्रमोशनवरती करिअर फीचर साईडने आपल्याला एक सर्टन अमाऊंटचं कमिशन प्रोव्हाइड केलं जातो. पर प्रमोशनवरती, एका रेफरवरती, एका प्रमोशनवरती आपल्याला करिअर फीस कमिशन प्रोव्हाइड करत असते. जसं की जो लेगसी पॅकेज आहे, लेगसी पॅकेज प्रमोट केल्यानंतर करिअर फीचर साईडने तुम्हाला डायरेक्ट कमिशन मिळतो 14,500 रुपयाचा. इन्फिनिटी पॅकेज प्रमोट केल्यानंतर करिअर फीचर साईडने तुम्हाला डायरेक्ट कमिशन मिळतो 10,000 रुपयाचा. प्राईम पॅकेज प्रमोट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट कमिशन मिळतो 7,000 रुपयाचा आणि स्टँडर्ड पॅकेज प्रमोट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट कमिशन मिळतो 3,350 रुपयाचा. आणि हे एका प्रमोशनवरती आहे. म्हणजे सुरुवात केल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे 30 दिवसामध्ये जर तुम्ही स्टँडर्ड पॅकेजचे 10 जरी प्रमोशन कराल तरी तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये 30,000 पेक्षा जास्त अर्न करू शकता. जर प्राईम पॅकेजचे 10 प्रमोशन कराल तर तुम्ही 70,000 पेक्षा जास्त अर्न करू शकता. जर इन्फिनिटी पॅकेजचे 10 प्रमोशन कराल तर 1,00,000 पेक्षा जास्त अर्न करू शकता. आणि लेगसी पॅकेजचं तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेशन करा. म्हणून तर म्हटलं होतं मी की या मॉडेलमध्ये इन्कमची काहीच लिमिट नाही, तुम्ही अनलिमिटेड अर्न करू शकता. आणि जे मी आता तुम्हाला कॅल्क्युलेशन एक्सप्लेन करून सांगितलं 10-10-10चं, हे तर तुम्ही वाढवू पण शकता. याच्यामध्ये पण काहीच लिमिट नाही. तुम्ही 10च्या जागी 20 प्रमोशन करू शकता, 30 प्रमोशन करू शकता आणि तितकंच तुम्ही अर्न करू शकता. कशाचीच लिमिट नाही आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की सर, ठीक आहे, मला मॉडेल तर खूप छान आवडलं, इन्कम पण खूप छान, कमिशन पण खूप छान आहे, बट एक्झॅक्टली प्रमोशन करायचं कसं, इंटरेस्टेड लोक येणार कुठून, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर या मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो पूर्णच्या पूर्ण अफिलिएट मॉडेल. बघा, सुरुवात केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर 10 दिवसाची ट्रेनिंग दिल्या जाते, ज्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप शिकवलं जाते की तुम्हाला कशा पद्धतीने वर्क करायचंय. म्हणजे याच्या आधी जर तुम्ही कधीच ऑनलाईन वर्क केलं नसेल, काहीच तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल, एकदम फ्रेशर असाल तरी तुम्ही करू शकता. तुम्हाला प्रॉपरली सर्व काही गोष्टी 10 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये स्टेप बाय स्टेप शिकवल्या जातात. आता जे इंटरेस्टेड लोक असतात ना, जे पॅकेजमध्ये एनरोल करणार, आपल्याकडून पॅकेज घेणार, ते कुठून येणार तर ते करिअर फीस स्वतः आपल्याला प्रोव्हाइड करते. करिअर फीसकडे डेली बेसिसवरती असे खूप सारे इंटरेस्टेड लोक असतात जे की करिअर मध्ये इंटरेस्टेड असतात, पॅकेजेसमध्ये इंटरेस्टेड असतात. ते लोक अप्लाय करतात आणि त्यांचा डाटा आपल्याकडे येत असते. आपल्याला त्यांना फक्त फॉलोअप घ्यायचं असते आणि इन्व्हाइट करायचं असते. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली स्टेप बाय स्टेप या 10 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये शिकवल्या जातात की तुम्हाला हे सर्व गोष्टी करायच्या कशा आणि कशा पद्धतीने वर्क करायचं. बाकी तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन असतात, एकतर तुम्ही फ्रीलान्स करू शकता किंवा मग तुम्ही अफिलिएट करून अनलिमिटेड अर्न करू शकता. दोन्ही ऑप्शन मिळतात तुम्हाला सुरुवात केल्यानंतर. बघा, करिअर फीच्या हेल्पने आपण इन्कम तर करू शकतो, त्याचबरोबर करिअर फीस आपल्याला फ्री स्पॉन्सर्ड ट्रिप सुद्धा प्रोव्हाइड करते. म्हणजे आपण फ्री मध्ये ट्रिप सुद्धा एन्जॉय करू शकतो. माझी जी पहिली स्पॉन्सर ट्रिप होती ती होती नैनितालची आणि दुसरी जी होती ती होती गोव्याची. तिसरी होणार आहे काश्मीरची आणि समोर इंटरनॅशनल सुद्धा जाणार आहे, म्हणजे दुबई, थायलंड वगैरे सर्व काही. सो करिअर फेअरच्या हेल्पने आपण इन्कमच्या सोबत सोबत फ्री मध्ये ट्रिप सुद्धा एन्जॉय करू शकतो, जे की मोस्ट ऑफ द लोकांचं ड्रीम असते. बघा यार, तुम्हाला तर माहितीच असेल की आजच्या टाइममध्ये ना सर्व लोक आपापल्या कामामध्ये अटकून आहेत. कोणी जॉबमध्ये अटकून आहे, कोणी एज्युकेशनमध्ये अटकून आहे, कोणी आपल्या स्टडीजमध्ये अटकून आहेत. आणि सिरियसली सर्वांचा ड्रीम असते घुमण्या फिरण्याचा, बट ते आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे घुमू फिरू शकत नाही. बट करिअर फेअरच्या हेल्पने आपण इन्कमच्या सोबत सोबत फ्री मध्ये वर्ल्ड ट्रॅव्हल करू शकतो, फ्री मध्ये ट्रिप सुद्धा एन्जॉय करू शकतो. सो आता तुम्हाला माहित झालं की प्लॅटफॉर्म कोणता आहे, काम कसं करायचं, पैसा कसं येईल आणि किती पैसा येईल आणि ट्रिप सुद्धा एन्जॉय करायला मिळतात. हे सर्व काही गोष्टी तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन झाल्या असतील, प्रॉपरली समजल्या असतील. आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कसं करिअर फेअरचा पार्ट बनवू शकता, तुम्ही कसं करिअर फेअर मध्ये वर्क सुरुवात करू शकता, कोणता पॅकेज बेस्ट आहे आणि कोणता पॅकेज घेऊन सुरुवात करायला पाहिजे. बघा, पॅकेजेस पण तुम्हाला आता पार्टच झाले असतील, लेगसी पॅकेज, इन्फिनिटी पॅकेज, प्राईम पॅकेज आणि स्टँडर्ड पॅकेज. आता हे चारही पॅकेज मी तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन करून सांगणार आहे की या पॅकेजेस मध्ये कोणते कोणते बेनिफिट्स मिळतात आणि कोणता पॅकेज बेस्ट आहे सुरुवात करण्यासाठी. बघा, जो लेगसी पॅकेज आहे ना, लेगसी पॅकेज मध्ये मिळतात 25 स्किल्स. म्हणजे आता करिअर फेअर मध्ये जितक्या पण स्किल्स अवेलेबल आहेत, सर्व स्किल्सचा ऍसेस तुम्हाला लेगसी पॅकेज मध्ये मिळतो जेव्हा तुम्ही लेगसी पॅकेजनं सुरुवात करता. आणि आता अपकमिंग ज्या नवीन नवीन स्किल्स येणार आहेत, जसे की कोडिंग वगैरे, त्या सर्व स्किल्सचा ऍसेस सुद्धा तुम्हाला लेगसी पॅकेज मध्येच मिळणार आहे. म्हणजे त्या सर्व स्किल्स, नवीन ज्या स्किल्स येणार आहेत त्या सर्व स्किल्स लेगसी पॅकेज मध्येच ऍड केले जातात. म्हणजे जर तुम्ही
आता लेगेसी पॅकेजनं सुरुवात करता तर अपकमिंग नवीन स्किल्स ॲसेस तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार लेगेसी पॅकेजमध्ये. दुसरं बेनिफिट काय लेगेसी पॅकेजनं सुरुवात करण्याचा, की याच्यामध्ये माझी जी पर्सनल मेंटॉरशिप आहे, माझी मराठी मेंटॉरशिप त्याचा ॲसेस बिलकुल फ्रीमध्ये मिळते. माझी जी पर्सनल मेंटॉरशिप आहे ज्याच्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप मराठीमध्ये गाईड करतो आणि तुम्ही कसं माझ्यासारखं अर्न करू शकता याचा प्रॉपर रोडमॅप शेअर करत असतो मी माझ्या पर्सनल मेंटॉरशिपमध्ये. माझी जी पर्सनल मेंटॉरशिप आहे ज्याच्यामध्ये मी मराठीमध्ये स्टेप बाय स्टेप गाईड करत असतो त्याची जी प्राइस असते ती असते 10,000 रुपये. इथे तुम्ही काही फीडबॅक बघू शकता ज्यांनी रिसेंटलीच माझ्यासोबत सुरुवात केलं होतं आणि माझ्या मेंटॉरशिपच्या हेल्पने खूप लवकर त्यांनी इन्कम पण स्टार्ट केली. सो हे जे माझी पर्सनल मराठी मेंटॉरशिप आहे ना ती लेगेसी पॅकेजवरती एकदम फ्रीमध्ये मिळते. त्यासाठी तुम्हाला काहीच पे करावं लागत नाही. त्याचबरोबर लेगेसी पॅकेजमध्ये मिळतो पर्सनल मॅनेजर सपोर्ट. म्हणजे जे लोक लेगेसी पॅकेजनं सुरुवात करतात ना त्यांना करिअर फेच्या साईडने पर्सनल मॅनेजर सपोर्ट दिला जातो. करिअर फेच्या साईडने पर्सनल मॅनेजर असाइन केला जातो. बघा मॅनेजर असण्याचा बेनिफिट काय की तुम्हाला एक प्रॉपर रोडमॅप मिळतो की डेली बेसिसवरती कशा पद्धतीने काम करायचं. म्हणजे काय की तुम्ही सुरुवात करतात लेगेसी पॅकेजने आणि सुरुवात केल्यानंतर म्हणतात की मला पहिल्या महिन्यामध्ये कमीत कमी 40 ते 50,000 रुपये अर्न करायचे आहेत. आजची 40 ते 50,000 रुपये कसं अर्न करायचं याचा प्रॉपर रोडमॅप कोण शेअर करतो तर मॅनेजर शेअर करतो. आणि ते खूप जास्त इम्पॉर्टंट असते कारण की मॅनेजरला या इंडस्ट्रीचा लास्ट 7 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो. तर तो आपला एक्सपिरियन्स पर्सनल जे स्ट्रॅटेजीज असतात वर्क करण्याच्या त्या तुमच्यासोबत शेअर करत असतो. सो पर्सनल मॅनेजर सपोर्ट सुद्धा मिळतो तुम्हाला तेव्हा जेव्हा तुम्ही लेगेसी पॅकेजनं सुरुवात करता. त्याचबरोबर लेगेसी पॅकेजमध्ये लेगेसी पॅकेजच्या खालचे जे पॅकेजेस आहेत जसं की इन्फिनिटी पॅकेज, प्राईम पॅकेज आणि स्टँडर्ड पॅकेज ते तिन्ही पॅकेज लेगेसी पॅकेजमध्ये फ्रीमध्ये मिळतात. त्यासाठी तुम्हाला काहीच एक्स्ट्रा पे करावं लागत नाही. लेगेसी पॅकेजचा इन्कम पोटेन्शियल आहे 70 ते 80,000 रुपये मंथली ॲज अ बिगिनर. तुम्हाला तर माहितच आहे की याच्यामध्ये लिमिट काहीच नसते बट ॲज अ बिगिनर तुम्ही या पॅकेजच्या हेल्पने 70 ते 80,000 रुपये अर्न करू शकता जर तुम्ही लेगेसी पॅकेजनं सुरुवात करता. लेगेसी पॅकेजची प्राइस किती आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा एक आहे वेबसाईट प्राइस आणि एक आहे कुपन कोड प्राइस. माझ्या कुपन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला सर्व पॅकेजेसवरती स्ट्रेट 50% डिस्काउंट मिळतो. जर तुम्ही लेगेसी पॅकेज वेबसाईटवरतून रजिस्टर करता तर वेबसाईटवरती जी लेगेसी पॅकेजची प्राइस आहे ती आहे 42,000 रुपीज. बट माझ्या कुपन कोड नंतर या पॅकेजवरती तुम्हाला स्ट्रेट 50% डिस्काउंट मिळतो आणि माझ्या कुपन कोड नंतर हा पॅकेज तुम्हाला मिळणार 21,000 रुपीजला, 20,999 रुपयाला लेगेसी पॅकेज तुम्हाला मिळणार. दुसरा पॅकेज आहे जो की इन्फिनिटी पॅकेज. इन्फिनिटी पॅकेजमध्ये तुम्हाला 22 स्किल्स मिळतात. या पॅकेजमध्ये सुद्धा तुम्हाला माझी जी पर्सनल मेंटॉरशिप आहे ती फ्रीमध्ये मिळते आणि त्याचबरोबर या पॅकेजमध्ये तुम्हाला पर्सनल मॅनेजर सपोर्ट सुद्धा मिळतो. करिअर फेच्या साईडने तुम्हाला मॅनेजर असाइन केलं जातं जेव्हा तुम्ही इन्फिनिटी पॅकेजनं सुरुवात करता. बट हां या पॅकेजचा इन्कम पोटेन्शियल लेगेसी पॅकेजपेक्षा कमी आहे. या पॅकेजचा जो इन्कम पोटेन्शियल आहे तो आहे 50,000 ते 60,000 रुपये. इन्फिनिटी पॅकेजची वेबसाईट प्राइस आहे 30,000 रुपये. बट माझं कुपन कोड अप्लाय केल्यानंतर माझ्या कुपन कोड नंतर हा पॅकेज तुम्हाला मिळणार 15,000 रुपयाला. जो तिसरा पॅकेज आहे जो की आहे प्राईम पॅकेज. प्राईम पॅकेजमध्ये तुम्हाला 19 स्किल्स मिळतात. 19 स्किल्सचा ॲसेस मिळतो. या पॅकेजमध्ये तुम्हाला पर्सनल मॅनेजर सपोर्ट मिळतो. बट हां या पॅकेजमध्ये माझी पर्सनल जे मेंटॉरशिप आहे माझी मेंटॉरशिप या पॅकेजमध्ये मिळत नाही. माझी जी पर्सनल मराठी मेंटॉरशिप आहे ते मिळते फक्त इन्फिनिटी आणि लेगेसी पॅकेजमध्ये. म्हणजे जर तुम्हाला माझी पर्सनल मेंटॉरशिप हवी असेल माझ्याकडून मराठीमध्ये स्टेप बाय स्टेप गायडन्स हवं असेल तर तुम्हाला मिनिमम इन्फिनिटी किंवा बेस्ट पॅकेज लेगेसी पॅकेजनं सुरुवात करायचं आहे. प्राईम पॅकेजचा जो इन्कम पोटेन्शियल आहे म्हणजे जर तुम्ही प्राईम पॅकेजनं सुरुवात करता तर या पॅकेजच्या हेल्पने तुम्ही ॲज अ बिगिनर महिन्याला 30 ते 40,000 रुपये अर्न करू शकता. प्राईम पॅकेजची वेबसाईट प्राइस आहे 20,000 रुपये. बट माझ्या कुपन कोड नंतर हा पॅकेज तुम्हाला मिळतो 10,000 रुपयाला. चौथा पॅकेज जो की आहे स्टँडर्ड पॅकेज. या पॅकेजमध्ये 11 स्किल्स मिळतात. 11 स्किल्सचा ॲसेस मिळतो. बट हां या पॅकेजमध्ये मॅनेजर सपोर्ट मिळत नाही. या पॅकेजमध्ये माझी पर्सनल मेंटॉरशिप सुद्धा मिळत नाही. या पॅकेजचा इन्कम पोटेन्शियल आहे म्हणजे या पॅकेजच्या हेल्पने तुम्ही ॲज अ बिगिनर 20 ते 25,000 रुपये अर्न करू शकता आणि या पॅकेजची वेबसाईट प्राइस आहे 10,000 रुपये. बट माझ्या कुपन कोड नंतर हा पॅकेज तुम्हाला मिळतो 5,000 रुपयाला. आता मी तुम्हाला सर्व पॅकेजेसबद्दल एक्सप्लेन करून सांगितलं, त्यांची प्राइस पण सांगितली. बट जे मी तुम्हाला प्राइस सांगितली ना ही अशी नाही की तुम्हाला महिन्याला पे करायचं आहे किंवा वर्षाला पे करायचं आहे. जसं की आपण ट्युशन्स किंवा कोचिंग्समध्ये पे करतो ना महिन्याला तसं तुम्हाला इथे या पॅकेजसाठी पे करण्याची गरज नाही आहे. तर एकदाच तुम्हाला पॅकेज घेऊन सुरुवात करायचं आहे. त्यानंतर त्या पॅकेजचा आणि स्किलचा ॲसेस तुम्हाला लाईफ टाईमसाठी मिळतो. तुम्हाला परत पे करण्याची गरज नाही पडणार. फक्त एकदाच पॅकेज घेऊन सुरुवात करायचं आहे जे की एक बेस्ट गोष्ट आहे. आणि यामुळेच आज मी इथं आहे
आज इतके सारे मी अचीव्हमेंट्स केले आणि आज माझी लाईफ चेंज केली आहे. कारण की एकदाच मला पॅकेज घ्यावं लागलं होतं. मी वारंवार पॅकेज घेऊन सुरुवात नव्हतं केलं, कारण की तेवढं माझ्याकडे पैसेच नव्हते. इव्हन हे पॅकेज घेऊन सुरुवात करण्यासाठी सुद्धा मी दुसऱ्यांकडून मागूनच सुरुवात केलं होतं. माझ्याकडे पण पैसे नव्हते सुरुवात करण्यासाठी. आता मी तुम्हाला सांगतो की मी कोणत्या पॅकेजनं सुरुवात केलं. बघा यार, माझ्याकडे तर पैसे नव्हते सुरुवात करण्यासाठी. मी अरेंज करूनच सुरुवात केलं. मी सिस्टरकडून, रिलेटिव्हजकडून आणि असं थोडं-थोडं अरेंज करून मी सुरुवात केलं होतं. तर मी सुरुवात केलं होतं बेस्ट पॅकेज, लेगेसी पॅकेज घेऊन. का? कारण की सगळ्यात मोठी गोष्ट आहे जे काही मॅनेजर सपोर्ट आणि जास्त स्किल्स. आज मला खूप साऱ्या अशा स्किल्स येतात ज्या स्किल्स शिकून मी फ्रीलान्सिंग पण करत असतो मधामधामध्ये आणि फ्रीलान्सिंग करून पण छान इन्कम करत असतो. आणि जेव्हा आपण मोठ्या पॅकेजनं सुरुवात करतो तेव्हा आपल्याला प्रॉपर एक पर्सनल ट्रेनिंग सपोर्ट मिळतो. करिअरच्या साईडने प्रॉपर असे प्रोफेशनल मॅनेजर असाइन केले जातात जे की आपल्याला पर्सनली गाईड आणि पर्सनली ट्रेनिंग देत असतात. बघा यार, सुरुवात केल्यानंतर आपल्याला जेव्हा प्रॉपर ट्रेनिंग आणि स्टेप बाय स्टेप गाईडन्स प्रोव्हाइड केलं जातं आणि प्रॉपर स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग्स मिळतात ना, त्याच्यानंतर आपण खूप लवकर ग्रो करतो आणि खूप लवकर आपली इन्कम स्टार्ट होते. त्यामुळे मोठ्या पॅकेजनं सुरुवात करणे, लेगेसी पॅकेजनं सुरुवात करणे हा एक बेस्ट डिसिजन असते. आता होऊ शकते की काही लोकांना सेम माझ्यासारखंच प्रॉब्लेम असेल की सुरुवात तर करायचं आहे, पण माझ्याकडे पैसेच नाहीत सुरुवात करण्यासाठी. बघा हे सेम सिच्युएशन, सेम प्रॉब्लेम माझ्या वेळी पण होते. जेव्हा मला सुरुवात करायचं होतं तेव्हा माझ्याकडे पण पैसे नव्हते. बट माझ्याकडे काय होतं माहीत आहे? माझ्याकडे होतं जिद्द आणि माझ्याकडे होते रिस्पॉन्सिबिलिटीज की मला कोणत्या पण हालतीमध्ये काही पण करून सुरुवात करायचं आहे. कारण की जर आज मी सुरुवात नाही केलो तर समोर मी नक्की रिग्रेट करणार की काश मी सुरुवात केलं असतं. माझ्याकडे एक अपॉर्च्युनिटी होती, ज्या अपॉर्च्युनिटीच्या हेल्पने आज माझी लाईफ मी चेंज केली असती. आणि खरंच त्यावेळी मी डिसिजन घेतला. माझ्याकडे नव्हते पैसे, मी अरेंज करून सुरुवात केलं होतं. त्यामुळेच आज मी इतके सारे अचीव्हमेंट्स केले आहेत. सो येस, जर तुमच्याकडे पैसे नसते तर तुम्ही अरेंज करून सुरुवात करू शकता. आणि बघा यार, जर तुम्ही असा विचार करत असाल ना की मला विदाऊट इन्व्हेस्टमेंट हवं आहे, मला फ्रीमध्ये हवं आहे, तर सिरियसली आजच्या टाईममध्ये फ्रीमध्ये काहीच मिळत नाही. इव्हन तुम्ही एक गोष्ट नोटीस केली, तुम्ही लहानपणापासून आत्तापर्यंत तुमची जे पण वय असेल, तुमची जे पण एज असेल, आत्तापर्यंत तुम्ही सर्व गोष्टीसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी पे करत आहात. तुम्ही लहानपणापासून आत्तापर्यंत जे पण क्लासमध्ये आहात, सर्व क्लासेससाठी तुम्ही पे केलाय. तुम्ही फीज पे केली आहे, तुम्ही ट्युशन्सवरती पे केलाय, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा लावलाय. फ्रीमध्ये काही मिळालं का? काहीच नाही मिळत. इव्हन आतापर्यंत तुमच्याकडे अशा खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज पण आल्या असतील, बट त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून तुम्ही त्याला इग्नोर केलं आणि आता पण काय करत आहात तर टाइम वेस्ट करत आहात. बघा यार, फ्रीचं काम शोधण्यामध्ये, विदाऊट इन्व्हेस्टमेंट काम शोधण्यामध्ये काय मिळतं माहित आहे? मिळते फक्त एकच गोष्ट, जे की आहे टाइमपास. फक्त आणि फक्त तुमचा टाइमपास होणार, टाइम वेस्ट होणार. सिरियसली, कारण की मी याच्यामध्ये आपले 2 वर्ष वेस्ट केले. माझ्याकडे पण पैसे नव्हते, माझ्याकडे पण काहीच नव्हतं सुरुवात करण्यासाठी, तर मी पण असंच फ्रीमध्ये काम शोधायचो. आणि असे खूप साऱ्या लोकांचे मी फ्रीमध्ये काम करून दिलेत, पण त्याच्यानंतर मला पैसे काहीच नव्हते मिळाले. इव्हन माझ्यासोबत फ्रॉड आणि स्कॅम पण झाले ह्याच्यामध्ये. सो फ्रीमध्ये काहीच मिळत नाही. फ्रीमध्ये फक्त आणि फक्त टाइमपास, टाइम वेस्ट होतो. फ्रीमध्ये आजच्या टाइममध्ये काहीच मिळत नाही. आणि हे तुम्हाला पण माहित आहे, मला सांगण्याची गरज नाही आहे. बघा, जर मी अरेंज करून सुरुवात करू शकतो तर तुम्ही पण अरेंज करून सुरुवात करू शकता. बघा यार, सिंपलची गोष्ट आहे, जर आज तुम्ही तुमच्या करिअरसाठी एक छोटंसं अमाऊंट अरेंज नाही करू शकणार, तर समोर तुम्हाला माहीतच आहे की जॉबसाठी किती जास्त कॉम्पिटिशन आहे. आजच्या टाइममध्ये मुलं एक मामूली छोटेसे टीचरचे जॉबसाठी सुद्धा 50-50, 60-60 लाख रुपये भरतात. आपली शेती, घर वगैरे सर्व देऊन, लोन्सवरती इतका पैसा देऊन सुद्धा जॉबवरती लागतात. आणि त्याच्यानंतर काय होते की 3 ते 4 वर्ष ते फ्रीमध्ये काम करतात. इतकं जास्त मार्केटमध्ये आजच्या टाइममध्ये कॉम्पिटिशन आहे. बट करिअर फेजमध्ये काय की करिअर फेजमध्ये तुम्हाला फक्त एकदाच पॅकेज घेऊन सुरुवात करायचं आहे आणि पॅकेजची प्राइजेस पण खूप कमी आहे, 15-20 हजार रुपये. इतकं अमाऊंट तर आपण असंच कोणत्या पण गोष्टीमध्ये वेस्ट करत असतो. तर इतक्या कमी अमाऊंटमध्ये तुम्हाला फक्त एकदा पॅकेज घेऊन सुरुवात करायचं. त्याच्यानंतर पॅकेजचं, स्किलचं आणि सर्व गोष्टीचा ॲसेस तुम्हाला लाईफ टाईमसाठी मिळतो. बघा, आता मी तुम्हाला समोरची प्रोसेस सांगतो. जर आता तुमचे काही डाऊट्स असतील, जर काही क्वेश्चन्स असतील किंवा काही समजलं नसेल, तर ते विचारण्यासाठी तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. मी पुन्हा एकदा तुम्हाला कॉलवरती घेऊन सर्व काही गोष्टी समजावून सांगतो. आणि जर तुम्हाला सर्व काही क्लिअर असेल आणि आता तुम्हाला सुरुवात करायची असेल, तर सिम्पली मला रिप्लाय करा, आय वॉन्ट टू स्टार्ट. तुमचं मी रजिस्ट्रेशन करून देणार. ज्या पण तुम्हाला पॅकेजनं सुरुवात करायचं आहे त्या पॅकेजनं मी तुमचं रजिस्ट्रेशन करून देणार. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमची ID क्रिएट होते आणि तुमचं युजरनेम आणि पासवर्ड क्रिएट होतो, जे की मी तुमच्यासोबत शेअर करतो. त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं असते. लॉग इन केल्यानंतर तुमच्या IDचं तुम्हाला ॲसेस मिळतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व स्किलचा ॲसेस मिळतो. फॉर एन एक्झाम्पल, तुम्ही लेगेसी पॅकेजनं सुरुवात करत आहात, तर लेगेसी पॅकेजची तुमची ID क्रिएट होते, ज्याच्यावरती तुमचं नाव वगैरे असते. आणि लेगेसी पॅकेजमध्ये 25 स्किल्स अवेलेबल आहेत, त्या सर्व स्किलचा ॲसेस तुम्हाला तुमच्या ID वरती मिळतो. त्याच्यानंतर तुम्ही स्किल शिकायला सुरुवात करू
शकता आणि सोबतच तुमची 10 दिवसाची ट्रेनिंग स्टार्ट होते, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड केलं जातं. स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं, की तुम्हाला कशा पद्धतीने वर्क करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या पर्सनल मेंटरशिपचा पण ॲक्सेस मिळते. जर तुम्ही लेगसी इन्फिनिटी पॅकेजनं सुरुवात करता, तर तुम्हाला माझ्या साईडने पर्सनल मेंटरशिप मिळते मराठीमध्ये, ज्यामध्ये मी मराठीमध्ये स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग आणि गाईडन्स प्रोव्हाईड केलं, की तुम्ही कसं मराठीमध्ये वर्क करू शकता आणि पहिल्या महिन्यामध्ये 30 ते 40,000 रुपये अर्न करू शकता. बघा सिंपलशी गोष्ट आहे, आज मी इतके सारे अचिव्हमेंट्स केले आहेत, माझी आणि माझ्या फॅमिलीची लाईफ चेंज केली आहे. हे कशामुळे? तर माझ्या एका डिसिजनमुळे, जो की होता करिअर फेजमध्ये सुरुवात करण्याचा आणि लेगसी पॅकेजनं सुरुवात करण्याचा. त्या टाईमला माझ्याकडे पण खूप सारे एक्सक्यूजेस होते, की माझ्याकडे चांगला मोबाईल नाही, माझ्याकडे चांगला बॅकग्राऊंड नाही, माझ्याकडे पैसे नाही, मला काहीच येत नाही, मला काहीच एक्सपिरियन्स नाही. असे खूप सारे एक्सक्यूजेस होते माझ्याकडे. बट त्या सर्व एक्सक्यूजेसला साईडला ठेवून मी कशावरती फोकस केलंय, की नाही, मला माझ्या लाईफसाठी, मला माझ्या पॅरेंट्ससाठी काहीतरी करायचं आणि मला सर्व लोन्स क्लिअर करायचे आणि माझी लाईफ चेंज करायची. त्यासाठी मी करिअर फेजमध्ये वर्क सुरुवात केलं होतं. मी एक्सक्यूजेस न देता एक डिसिजन घेतला होता सुरुवात करण्याचा आणि त्या डिसिजनमुळे आज माझी लाईफ पूर्णपणे चेंज झाली आहे. तर तुम्हाला पण मी हेच म्हणेल, की जर काही पण प्रॉब्लेम असेल सुरुवात करण्यासाठी, तर त्या प्रॉब्लेमचा सोल्युशन फाइंड करा. पैसे नसतील तर अरेंज करून सुरुवात करा आणि काही पण डाऊट असेल, काही पण क्वेश्चन असेल, ते विचारण्यासाठी तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. बाकी सुरुवात करा. मी आहे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी आणि गाईड करण्यासाठी. सुरुवात करण्यासाठी रिप्लाय करा, आय वॉन्ट टू स्टार्ट. ओके, ऑल द बेस्ट.